नमस्कार शेतकरी मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना या दोन योजनेमध्ये कर्जमाफीच्या बहुतांश शेतकरी याच्यामध्ये कर्जमाफ झालेला आहे आणि बहुतांश शेतकरी यांचे हे कर्ज माफ झाले नाही आहे। तर त्या दोन्ही योजना कशा स्वरूपात होत्या, त्या संबंधित संपूर्ण माहिती व कोणत्या राष्ट्रीयकृत बँकांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे व त्यांच्या GR मध्ये कोणत्या वर्षापासून कोणत्या वर्षापर्यंत कर्जमाफीचा थेट लाभ शेतकऱ्यांना मिळायला हवा, त्या संबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मार्फत घेणार आहोत। तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो, या चॅनलवर जर नवीन असाल तर उजव्या साईडला काळ्या अक्षरात सबस्क्राइब नावाचा बटन आहे, त्याच्यावर क्लिक करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकर पोहोचेल। तर शेतकरी मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना यामध्ये या योजनेअंतर्गत राज्यातील थकबाकीदार शेतकरी ज्यांनी दिनांक 1/4/2009 नंतर पीक कर्ज व मध्यम मुदत कर्ज घेतले असेल, असे कर्ज दिनांक 30/6/2016 रोजी थकीत आहे, अशा शेतकऱ्यांचे मुद्दल व व्याजासह एकूण 1.5 लाख या मर्यादित कर्ज काही निकषाच्या अधीन राहून माफ करण्यात आले आहे। म्हणजे त्यांनी 1.5 लाखापर्यंतची पहिली योजना, जे तत्कालीन मुख्यमंत्री होते आपले देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांच्या काळामध्ये ही योजना कार्यान्वित केली होती। 1.5 लाखापर्यंत सरसकट माफ आणि त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांचं 1.5 लाखाच्या वर असेल त्यांना ते बाकीची रक्कम भरून ते देखील माफ करण्यात येत होतं। त्याच्यानंतर या योजनेमध्ये 1.5 लाख एवढी रक्कम लाभ देण्यात येणार होता आणि शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्श्याची संपूर्ण परतफेड बँकेत जमा केल्यानंतर शासनामार्फत 1.5 लाख रुपये हे अदा करण्यात येत होते। म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं कर्ज हे 1.5 लाखापेक्षा जास्त आहे, 1,60,000 किंवा 70,000 किंवा 80,000, 1 लाख किंवा 2 लाख असेल तर 50,000 आधी भरावे लागत होते आणि 1.5 लाख हे माफ करण्यात येत होते। या योजनेमध्ये सन 2015 ते 16 व 16 ते 17 या वर्षातील घेतलेल्या पीक कर्जाची दिनांक 30/6/2016 व 30/6/2017 अनुक्रमे परतफेड केल्यास अशा शेतकऱ्यांनाही पीक कर्जाच्या 25% अथवा 25,000 रुपये थेट लाभ देण्यात येणार आहे। सदर योजनेमध्ये 2012 ते 13 व 15 ते 16 या वर्षातील ज्या शेतकऱ्यांचे पुनर्गठन रकमेची थकबाकी असल्यास किंवा त्यांनी नियमित परतफेड केल्यासही शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार होता। आणि सदर योजना हे कोणत्या बँकांना या योजनेचा लाभ मिळू शकत होता, त्या बँका म्हणजे एक पहिली राष्ट्रीयकृत बँक, त्याच्यानंतर खाजगी बँक ज्या बँकेतून आपण कर्ज उपलब्ध करतो शेतीसाठी, त्याच्यानंतर ग्रामीण बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, या शेतकऱ्यांना या बँकेमधून कर्ज हे उपलब्ध होते आणि त्याच बँकेमध्ये कर्जाचा माफ होत होता। त्याच्यानंतर कर्जमुक्ती महात्मा फुले कर्जमाफी योजना, या योजनेमध्ये ही योजना 2019 मध्ये आपल्या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी कार्यान्वित केली होती। तर त्यामध्ये सरळ 2 लाखापर्यंत सरसकट कर्ज हे माफ करण्यात येत होतं। पण त्याच्यानंतर सरकार परत बदलल्यानंतर काही शेतकऱ्यांचं माफ झालं असेल त्या 2019 मध्ये। त्याच्यानंतर आलं पोर्टलमध्ये अनेक शेतकऱ्यांचं यादीमध्ये नाव आहे किंवा नाही आहे याच्याच संभ्रमामध्ये शेतकरी व अधिकारी फिरत होते, कारण
सोसायटीवाल्यांना विचारलं तर शेतकऱ्यांच्या याद्या पाठवल्या म्हणत होते. ते वरिष्ठापर्यंत, वरिष्ठांना विचारलं तर पोर्टल बंद होते. चक्क हे पोर्टल 2 ते 2.5 वर्ष बंद होता. आत्तापर्यंत सुद्धा बंद होतं 2023चे अधिवेशन सुरू असताना. पण आता सुरू झालं किंवा नाही झालं आता ते शासनालाच माहीत. आणि त्यामध्ये राज्यातील सुमारे 21,82,000 शेतकऱ्यांची नावे त्या यादीमध्ये समाविष्ट केली होती. 2 लाखापर्यंत बिनशर्ती कर्जमाफी पात्र करण्यासाठी इतके मोठे शेतकरी होते 21,82,000. पण आता काही शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं आहे किंवा काही शेतकऱ्यांचं माफ झालं की नाही झालं या संदर्भामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या अशा कमेंट येतात की आम्हा शेतकऱ्यांना बँकेकडून नोटीस आल्या. फक्त 1 किंवा 2 शेतकऱ्यांची कमेंट आली की आम्हा शेतकऱ्यांचं कर्ज हे माफ झालेलं आहे किंवा यादीत नाव आलं आहे. तर ज्यांचं माफ झालं त्यांना आनंदाची बाब आहे. पण बहुतांश शेतकरी हा कर्जाच्या ओघात बुडालेला आहे. तर प्रत्येक शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ हे मिळणे अनिवार्य आहे. आणि आता 31 तारखेपर्यंत जर शेतकऱ्यांनी कर्ज भरलं नाही तर कर्ज हे थकीत स्वरूपात जाते. आणि काही शेतकऱ्यांचं पुनर्गठनमध्ये देखील आहे शेतकऱ्यांचं कर्ज. त्या देखील शेतकऱ्यांना नव्यानं कर्ज घेण्यासाठी मोठी अडचण निर्माण होते. कारण या 2 ते 4 वर्षाच्या काळामध्ये पीक पाणी शेतकऱ्यांचा कमी आहे. पीक निघाल्यास त्यांच्या शेतमालाला भाव देखील मिळत नसल्यामुळे आर्थिक संकटामध्ये शेतकरी हा सापडला आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना राज्य सरकारने सरसकट कर्जमाफी करावी अशी समस्त शेतकऱ्याची मागणी रास्त मागणी आहे. जसं काही समुद्री महामार्गाला जी काही रॉयल्टीचं होत्या त्या रॉयल्टी हे सरकारने माफ केली. त्यामुळे शेतकऱ्यांचं सुद्धा कर्ज हे माफ करण्यामध्ये हयगय करू नये. त्यांना देखील कर्जमाफीचा लाभ हा मिळावा असं समस्त शेतकऱ्यांचं मत आहे. समुद्र महामार्गाचे 1,600 कोटी रुपयांची रॉयल्टी जर सरकारला माफ करता येत असेल तर शेतकऱ्यांचे पैसे हे माफ का नाही करत आहे कर्जमाफी? 1,600 कोटी काय लहान आकडा नाही आहे. त्यामुळे समुद्र महामार्गाचे 1,600 कोटी जर सरकार हे माफ करत असेल तर सरकारची कर्जमाफी का करावी नाही हा देखील भला मोठा प्रश्न आहे. त्यामुळे सरकारने जातीने विचार करून शेतकऱ्यांचं कर्ज हे सरसकट माफ करावं. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नक्की करा.